हॅलो, मी प्रीती रणखांबे. प्रेटी मच आर्ट या माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण गेले 2-3 महिने चौघी जणीचे भाग वाचतोय आणि मला तुमच्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण मी आता मध्ये महिनाभर थोडासा ब्रेक घेतला होता. मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं, पुस्तक प्रचंड मोठं आहे आणि आपण आत्तापर्यंत पुस्तकातले 22 भाग कंप्लीट केलेले आहेत आणि आज मी 23व्या भागाला सुरुवात करणार आहे. 23व्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा आधीचा आढावा घेऊयात. मागच्या भागात आपण पाहिलं की फायनली मिस्टर मार्च आणि जॉन हे दोघंही घरी आलेले आहेत. बेथची प्रकृती सुधारलेली आहे आणि हे सगळेजण डिसेंबरच्या महिन्यात नाताळचा वेळ खूप छान एकत्र घालवत आहेत. आता 23व्या भागाला सुरुवात करूया. 23व्या भागाचं नाव आहे अखेर जमलं. मधमाशा आपल्या राणीभोवती गोळ्या व्हाव्यात तशा आई आणि मुली दुसऱ्या दिवशी मिस्टर मार्च भोवती एकसारख्या फिरत होत्या. आजाऱ्याशी बोलत राहणं, त्याची शुश्रूषा करणं आणि त्याच्या सुखसोयीकडे लक्ष पुरवणं याखेरीज दुसरं काहीही त्यांना सुचत नव्हतं की रुचत नव्हतं. मिस्टर मार्चची आरामखुर्ची बेथच्या पलंगा शेजारी मांडली होती आणि मानेमागे मऊ उशा देऊन त्यांना तिथे अलगद बसवलं होतं. मिसेस मार्च, मेग आणि जो सगळा वेळ तिथंच घुटमळत होत्या. इतकंच काय, पण हॅना देखील स्वयंपाक करता करता 10 वेळा त्या खोलीत डोकावून जात होती. सगळं घर आता पूर्णपणे सुखी, संतुष्ट आणि समाधानी वाटत होतं. त्यात कसलीही उणीव नव्हती. पण तरी देखील त्या सुखात अजून काहीतरी कमी वाटत होतं. त्या पूर्णतेत काहीतरी अपुरेपणा वाटत होता. मोठ्या दोघी मुलींना ते अस्पष्टपणे जाणवत होतं. मिसेस मार्च मधूनच पतीकडे बघत होती आणि मग त्या दोघांच्याही नजरा अस्वस्थपणे मेगकडे वळत होत्या. जोला एकदम औदासिन्याचे झटके येत होते आणि ब्रुक घरी आला की ती उगीच त्याच्याशी तुसडेपणानं वागत होती. मेग विमनस्कपणे घरात वावरत होती. ती फारसं कुणाशी बोलत नव्हती, मात्र तिचे कान सतत कसली तरी चाहूल घेत असत. दारावरची बेल वाजली की ती अचानक दचके. सहजगत्या ब्रुकचा उल्लेख जरी झाला की ती लाजून तांबडी लाल पडे. एमीला हा प्रकार काय आहे तेच कळेना. एकदा तर ती म्हणाली देखील, सगळं घर जणू कसली तरी वाट बघतंय, पण कसली, कुणाची? पप्पा तर आता घरी आलेत ना, मग काय राहिलंय? बेथलाही नवल वाटत होतं की आपले शेजारी नेहमीसारखे वरचेवर आपल्याकडे येत का नाही येत. त्या दिवशी दुपारी लॉरी घरावरून जात असताना खिडकीशी उभ्या असलेल्या मेगकडे त्याची नजर गेली. त्याबरोबर त्यानं एकदम बागेत गुडघे टेकून बैठक मारली, छातीवर हात ठेवून आर्जवी अभिनय केला, चेहऱ्यावर दीनवाणा भाव आणला आणि मेगनं जेव्हा त्याला हाकून देण्याचा आविर्भाव केला तेव्हा त्यानं हात रुमालानं डोळ्यातले काल्पनिक अश्रू पुसून रुमाल पिळला, निराशेनं कपाळ पिटलं आणि मग नशा केलेल्या माणसासारखा झोकांडे खात तो तिथून निघून गेला. काय चाललंय, काय हा प्रकार? मेगनं हसत हसत आणि वरकरणी अजाणपणाचं सोंग आणत म्हटलं, तुझा जॉन तुझ्या पुढे कशी प्रेमयाचना करेल ना, त्याची रंगीत तालीम करून दाखवतोय डॅडी तुला. जो तिरस्कारानं म्हणाली, हे बघ, माझा जॉन वगैरे म्हणू नकोस हा. तसं म्हणणं बरोबर नाही आणि ते खरंही नाहीये. मेग चटकन उसळून म्हणाली, तुला मी केव्हाच सांगून टाकलंय जो की मला काही त्यांच्याविषयी म्हणजे तसलं काही वाटत नाहीये. आमच्यात आत्तापर्यंत कधीही कसलंही बोलणं झालेलं नाहीये. आता एवढंच की मला आवडतात ते, पण आपणा सर्वांचा चांगला स्नेह राहावा असं मला मनापासून वाटतं. ते आता अवघड आहे, जो म्हणाली. लॉरीनं त्या दिवशी जो प्रताप गाजवला ना, त्याचे नाही म्हटलं तरी दूरगामी परिणाम होणारच आहेत. तू तर आता नक्कीच बदललीस. मला तर तू दिवसेंदिवस दुरावत चाललीस मेग. तू आता पहिली काही साधी भोळी, अल्लड, निष्पाप मेग राहिली नाहीयेस आणि आज ना उद्या तू हे घर सोडून जाणारच आहेस, हे मला स्वच्छ दिसतंय. मला एवढंच वाटतंय की काय बरा वाईट प्रकार व्हायचाय ना, तो एकदाचा लवकर होऊन जावा, म्हणजे मग आम्हाला उगाच वाट बघत बसायला नको. पप्पा म्हणतात मी अजून फार लहान आहे, तेव्हा आत्तापासून मी गुंतून जाणं हे काही बरं नाहीये, मेग म्हणाली. पण बोलता बोलता तिला हसू आलं आणि ते लपवण्यासाठी तिने खाली मान घातली. तिचे वडील मानत होते तितकी ती स्वतःला लहान किंवा अजाण समजत नव्हती.
समज मेघ, उद्या तुझ्या त्या जॉननी तुला मागणी घातलीच तर तू काय करशील ग? जो कुतूहलानं म्हणाली. मला वाटतं अशा वेळी काय करावं ते तुला मुळीच कळणार नाही. तू आपली बावळटासारखी नुसतीच लाजून लाल होशील, नाहीतर रडायला लागशील. पण त्याला निर्धारानं नकार देणं ते काही तुझ्याच्यानं व्हायचं नाही. हे बघ, तुला वाटतं तितकी काही मी मूर्ख आणि दुबळी नाहीये, मेघ म्हणाली. अशा वेळी काय करावं, कसं बोलावं हे मला सगळं चांगलं माहितीये. आणि मी सगळं मनाशी ठरवून ठेवलंय की काय बोलायचंय. अगं म्हटलं, कुठल्या वेळी काय घडेल याचा नेम नाहीये, त्यामुळे म्हणून मी माझ्याकडून जय्यत तयारी ठेवलीये. मेघच्या बोलण्याचं जोला हसू आल्या वाचून राहिलं नाही. आणि एकीकडे ती हे निर्धारानं बोलत असताना दुसरीकडे तिच्या गालावर ज्या गुलाबी छटा येत होत्या त्याचीही तिला गंमत वाटल्या वाचून राहिली नाही. तिनं कुतूहलानं मेघला म्हटलं, मग तू सगळं ठरवून ठेवलंस? बर, असा जर प्रसंग आलाच तर तू कशी वागशील बरं? मला काही सांगायला तुझी हरकत नाहीये ना? हा, मग सांग बरं, कशी वागशील? मुळीच नाही. तू आता 16 वर्षांची झालीस, तेव्हा तुला विश्वासात घ्यायला काहीच हरकत नाही. आणि या गोष्टी तुला माहीत असाव्यात. न जाणो माझा अनुभव पुढे मागे तुझ्याही कामी येईल. मला नकोय बरं का तसला अनुभव, जो झटक्यानं मान हलवून म्हटली. दुसऱ्यांना प्रेमात पडताना नि सगळा मनस्ताप भोगताना बघणं ठीक आहे, पण मला स्वतःला या भानगडीची मुळीच आवश्यकता नाहीये. हे आत्ता म्हणतीयस तू, पण उद्या एखादा माणूस तुला खूप आवडायला लागलं आणि तूही त्याला तशीच आवडू लागलीस ना, म्हणजे मग काही तुझी मतं राहणार नाहीत, मेघ हलकेच म्हणाली. आणि तिनं खिडकीतून बाहेरच्या छोट्या रस्त्याकडे नजर टाकली. वसंत ऋतूतील संधी प्रकाशात तिथे अनेक प्रेमी युगुलं हातात हात गुंफून फिरताना दिसत. माझी मतं सोडून दे ग, पण तू तुझ्या स्वतःच्या बेताबद्दल बोलणार होतीस ना. जॉननं तुला मागणी घातली तर तू त्याला कसं निर्धारानं उत्तर देणार आहेस ते सांग मला. मेघ आपल्या दिवा स्वप्नातून एकदम जागी झाली आणि क्षणभर विचार करून ती म्हणाली, ऐक, सांगते. त्यांनी माझ्याशी प्रेमाचं किंवा लग्नाचं बोलणं सुरू केलं तर मी अगदी संथ आणि निश्चयी स्वरात त्यांना म्हणेन, मिस्टर ब्रूक, तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनेबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. पण या गोष्टीचा मी इतक्या लहान वयात विचार करू नये असं माझ्या पप्पांना वाटतं आणि माझंही तेच मत आहे. तेव्हा आपण हा विषय सोडून देऊ आणि पूर्वीप्रमाणेच एकमेकांशी फक्त स्नेहाचं नातं ठेवू. कसं वाटतं हे भाषण? भाषण फार दृढ निश्चयी आहे, जो म्हणाली, पण प्रत्यक्षात तू हे सगळं बोलशील का? मला नाही वाटत तुला एवढं धाडस होईल. शिवाय तुझं मन आहे लोण्यासारखं मऊ. ब्रूक जरा गयावया करू लागला ना की तू लगेच विरघळशील. त्याच्या भावना दुखावणं तुझ्याच्यानं अजिबात होणार नाही. हे ग, माझं भाषण बोलून झालं ना की मी त्यांच्या भावना बघायला अजिबात तिथे थांबणार नाहीये. मी अशी डौलानं खोलीच्या बाहेरच निघून जाणार आहे. आणि आपण कशात जाऊ ते जोला साभिनय दाखवण्यासाठी मेघ जागेवरून उठली तेवढ्यात बाहेरच्या दालनात कुणाची तरी पावलं वाजली. ती चाहूल लागली, मात्र मेघ अतिशय चपळाईनं आपल्या जागेकडे पुन्हा धावली आणि खुर्चीवर बसून हातातलं शिवण इतक्या झपाट्यानं करू लागली की जणू ते वेळेवर पूरक करण्यावरच तिचं सगळं आयुष्य अवलंबून आहे. जोन आपला हसू मोठ्या प्रयासानं दाबलं. तेवढ्यात दारावर कोणीतरी हलकेच टकटक केलं. जो जाऊन दार उघडते तो काय, दारात प्रत्यक्ष ब्रूकच उभा. गुड आफ्टरनून. मी माझी छत्री न्यायला आलो होतो. नाही म्हणजे तुमच्या वडिलांच्या प्रकृतीची चौकशी करायला आलो होतो, तो गोंधळून म्हणाला आणि दोघी बहिणींच्या गोऱ्यामोऱ्या चेहऱ्यांकडे आळीपाळीनं पाहू लागला. तिची प्रकृती म्हणजे त्यांची प्रकृती चांगली आहे. ती पप्पा वर आहेत, ती ही कोपऱ्यात आहे. मी आणते त्यांना. ती आपले वडील आणि छत्री या दोघांचा सुरेख घोटाळा करत गडबडलेली जो कसं बसं ब्रूकशी बोलली आणि पटकन त्या खोलीतून बाहेर निघून गेली. मेघना आपलं दृढ निश्चयाचं भाषण करायला ही अगदी उत्तम संधी होती, पण तिचा तो सगळा निर्धार क्षणार्धात कुठे नाहीसा झाला कोण जाणे. तिचं अंग कापू लागलं. जोच्या पाठोपाठ तीही तिथून पळ काढणार होती. मी आईला सांगते तुम्ही आल्याचं, असं काहीतरी पुटपुटत ती दाराकडे वळली
तोच जाऊ नकोस, थांब ना जरा वेळ. तुला भीती वाटते का माझी मार्गरेट? ब्रूक हलकेच तिला म्हणाला. आणि त्याची मुद्रा इतकी व्यथित दिसली की आपण काहीतरी फार अनुचित केलं असं मेगला वाटलं. ती इतकी लाजली की तो लाजेचा रक्ती मातीच्या कपाळावर रुळणाऱ्या कुरळांपर्यंत पसरला. कारण ब्रूकनं आतापर्यंत कधीच तिला मार्गरेट अशा एकेरी घरगुती नावानं संबोधलं नव्हतं. आज प्रथमच त्याच्या तोंडून ते संबोधन ती ऐकत होती आणि त्यातली स्वाभाविकता आणि गोडवा तिला विलक्षण विद्ध करत होता. ती मागे वळाली आणि मृदूपणे म्हणाली, तुमची भीती कशी वाटेल मला? तुम्ही माझ्या वडिलांसाठी किती अपार कष्ट सोसलेत. त्या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही मला. मी सांगू का तुला कसे ते? ब्रूक किंचित हसून म्हणाला. त्यानं तिचा एवढासा गोंडस हात आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडला आणि तिच्या नजरेला भिडवीत तो इतक्या स्निग्धपणे तिच्याकडे पाहत राहिला की मेगचं काळीज एकदम धडधडू लागलं. घटकेत तिला वाटे इथून पळून जावं, तर घटकेत वाटे इथंच थांबावं आणि ब्रूकचं बोलणं ऐकत राहावं. तिच्या मनाची मोठी विचित्र अवस्था झाली. तिला घाम फुटला. ब्रूकच्या हातातून आपला हात काढून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करत ती अडखळत म्हणाली, नको, माझा हात सोडा ना. मी तुला मुळीच दुखावणार नाही मेग. मला फक्त एकच कळायला हवंय, तुला माझ्याविषयी थोडंसं तरी प्रेम वाटतं की नाही? मला तू खूप खूप प्रिय आहेस. सांग ना, आवडतो ना मी तुला? मेगला जे दृढ निश्चयी नकाराचं भाषण करायचं होतं ते करण्याला ही वेळ छान होती. पण मेगनं ते भाषण मुळीच केलं नाही. त्यातला शब्द ती पूर्णपणे विसरून गेली. ती फक्त एवढंच बोलली, मला नाही ठाऊक. आणि तेही इतक्या हळू बोलली की जॉनला ते छोटंसं वेडं उत्तर ऐकण्यासाठी कितीतरी खाली वाकावं लागलं. तो खाली वाकला, स्वतःशीच किंचित हसला. त्याच्या मुद्रेवर समाधानाची भावना उमटली आणि मेगचा मऊसूद गोंडस हात कृतज्ञतेनं घट्ट दाबत तो अत्यंत आर्जवी स्वरात बोलला, असं काय करतेस मेग? तुझी माझ्याविषयीची भावना जाणून घेतल्याखेरीज कामात लक्ष नाही लागणार माझं. सांग ना, माझ्यावर तुझं थोडं तरी प्रेम आहे का? पप्पा म्हणतात मी अजून खूप लहान आहे. मेग हळूच पुटपुटली. एकीकडे तिची छाती धडधडत होती, पण त्याच वेळी तिच्या मनात खोल कुठेतरी सूक्ष्मसा आनंदही झाला होता. तू म्हणशील तितके दिवस मी थांबायला तयार आहे, जॉन म्हणाला. पण दरम्यानच्या काळात तू थोडेसे प्रयत्न करशील ना माझ्यावर प्रेम करण्याचा? फार अवघड नाहीये ना ते? अवघड नाही म्हणा, पण मग कर ना तसा प्रयत्न मेग. माझी खात्री आहे प्रेमाचा धडा जर्मन भाषे इतका खासच कठीण नाहीये, जॉन मध्येच म्हणाला आणि त्यानं मेगचा दुसराही हात पकडला. त्यामुळे तिला आता हाताच्या ओंजळीत तोंड लपवणंही अशक्य होऊन बसलं आणि जॉन सरळ तिच्या डोळ्यात निरखून पाहू लागला. त्याच्या स्वरात पुरेसा आर्जव होतं, पण चेहऱ्यावर मात्र आत्मविश्वास होता. जिंकल्याची भावना होती. विजयाचा हसू ओठांवर खेळत होतं. मेगनं चोरून त्याच्याकडे दृष्टिक्षेप केला आणि हे सगळं तिच्या ध्यानी आलं. त्याबरोबर आतल्या आत ती थोडीशी नाराज झाली, चिडली. पुरुषांच्या भावनेशी कसं खेळावं, त्यांना संशयात ठेवून त्यांचा कसा सूक्ष्म पण लाडीक छळ करावा याबद्दल एमी मॉफटनं वेळोवेळी दिलेले धडे तिला एकदम आठवले आणि सत्ता गाजवण्याची अहंकाराची प्रवृत्ती तिच्या मनात उसळून आली. तिचा आपल्या वृत्तीवरचा ताबा सुटला आणि एका विलक्षण लहरीच्या आहारी जाऊन आपले हात जॉनच्या हातातून ओढून घेत उत्तेजित स्वरात ती म्हणाली, मला नाही असलं काही शिकायचं. सोडा बरं माझे हात आणि मला जाऊ दे इथून. गरीब बिचारा ब्रूक. त्याचा चेहरा खाडकन उतरला. त्यानं हवेत बांधलेले सारे सुंदर मनोरे गडगडत खाली कोसळले. मेगचं हे स्वरूप त्याला सर्वस्वी अज्ञात होतं. तो गोंधळून गेला. काय करावं, कसं वागावं हे त्याला अजिबात कळेना. मेग, याचा अर्थ काय समजू मी?
त्यानं चिंतातूर स्वरात प्रश्न केला, हे सगळं तू तू मनापासून बोलतेस का? हो, मनापासून बोलतेय. मला या गोष्टीचा आत्ता मुळीच विचार करायचा नाहीये. पप्पा म्हणतात ते बरोबर आहे, मी अजून खूप लहान आहे. पण पण मेघ, तुझं म्हणजे मी मी वाट पाहीन मेघ तुझी. तुझ्या मनाविरुद्ध अजिबातच वागणार नाही. मला मला नीट सांग ना मेघ, काय काय तुझ्या मनात काय? माझ्या भावनांशी असा निर्दयी खेळ खेळू नकोस मेघ. तुझ्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा केली नव्हती मी. माझ्याकडून कसलीच अपेक्षा करू नका तुम्ही. आणि मला उगाचच सारखे प्रश्नही नका विचारू, मेघ म्हणाली. आपल्या प्रियकराला अशा रीतीने दुखावण्यात तिला मनस्वी समाधान वाटत होतं आणि आपल्या गूढ शक्तीचा प्रत्यय येऊन कसलासा तरी आनंदही होत होता. आता मात्र जॉन खरोखरच संशयात पडला. त्याचा चेहरा गोरामोरा झाला. कथा कादंबऱ्यातून रंगवलेले हताश प्रेमिक असतात तसाच तो उदास दिसू लागला. पण त्याने आपले कपाळ पिटले नाही की खोलीभर पाय आपटत येरझाराही घातल्या नाहीत. तो फक्त अत्यंत स्निग्ध आर्जवी नजरेनं मेघकडे टक लावून बघत राहिला आणि त्याला दूर ठेवण्याचा निर्धार ढासळून पडतो की काय असं मेघला भय वाटू लागलं. अशा अवस्थेत 2-3 क्षण गेले. पुढे नेमकं काय घडलं असतं हे सांगणं कठीण आहे, कारण या अत्यंत गमतीदार आणि सूचक प्रेम प्रसंगाच्या वेळीच आंट मार्च तिथे येऊन दाखल झाली. मिस्टर मार्च घरी आल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भेटावं या हेतूनं आंट मार्च स्वतःच त्यांना भेटायला आल्या होत्या. घरातली सगळी माणसं कुणी माडीवर तर कुणी मागल्या बाजूच्या दालनात होती आणि त्यांना चकित करावं यासाठी कसलीही पूर्व सूचना न देताच आंट मार्च अकस्मात घरी आल्या होत्या. इतरांचं काय असेल ते असो, पण मेघ आणि ब्रूक या दोघांना मात्र तिनं आश्चर्याचा चांगलाच धक्का दिला. आंट मार्चला बघताच भूत दिसावं तशी मेघ दचकली आणि ब्रूक घाईघाईनं शेजारच्या छोट्या खोलीकडे वळला. मेघचा लालबुंद चेहरा आणि ब्रूकची गोरीमोरी चर्या याकडे आळीपाळीने पाहत संशयी मुद्रेनं आंट मार्च म्हणाल्या, काय ग पोरी, हा काय प्रकार आहे? आणि तिनं हातातली वेताची छडी जोरात जमिनीवर आपटली. ते पप्पांचे मित्र. पण आंट, तू इकडे कशी काय? मला आश्चर्य वाटलं ग तुला पाहून, मेघ अडखळत म्हणाली. आंट मार्च आता आपल्याला भलं थोरलं व्याख्यान देणार यात तिला शंका नव्हती. तुला आश्चर्य वाटलं ते दिसतच आहे, एका खुर्चीवर बैठक ठोकीत आंट मार्च म्हणाल्या. पण पप्पांचा मित्र आला म्हणून तुला एवढं लालबुंद व्हायला काय झालंय? हे बघ मेघ, इथं काहीतरी पाणी मुरतंय. काय भानगड आहे, सांग मला. काही नाही आंट, आम्ही नुसतं बोलत होतो एकमेकांशी. मिस्टर ब्रूक छत्री न्यायला आले होते त्यांची, मेघ हलकेच म्हणाली. आणि तेवढ्यातल्या तेवढ्यात तिनं देवाची प्रार्थना केली की मिस्टर ब्रूक आणि त्यांची छत्री दोन्ही एव्हाना सुखरूप घराबाहेर गेलेली असू देत. ब्रूक म्हणजे तो शेजारच्या लॉरीचा मास्तर? आता सारं ध्यानात आलं माझ्या. जो एकदा बोलता बोलता चुकून काहीतरी बडबडून गेली आणि मग मी खरा प्रकार काढून घेतला तिच्याकडून. तो बहुधा तुला मागणी घालायला आला असणार. हा, मग काय होकार नाही दिलास ना त्याला खुळ्यासारखा? काय ग पोरी, काय म्हणते मी? आंट मार्च आवाज चढवून म्हणाली. मेघ शर्मेनं अगदी लाल झाली. काय हे आंट मार्च, केवढ्यांदा बोलतेस अगं, ऐकतील ना ते. मी आईला सांगू का तू आल्याचं? काही नको सांगायला, मला आधी तुला जरा 4 गोष्टी सुनवायच्यात. हे बघ, मला सांग आधी, तू या ब्रूकशी की कुकशी लग्न करणार नाहीयेस ना? कारण ऐकून ठेव, तू जर त्याच्याशी लग्न करणार असशील तर माझ्या इस्टेटीतली 1 पै सुद्धा तुला मिळणार नाही, ध्यानात धर. आणि मग कर काय करायचं ते. आंट मार्चचा स्वभावच असा विचित्र होता की त्यामुळे अगदी सौम्य आणि मृदू वृत्तीच्या माणसालाही तिचा विरोधच करावासा वाटे. दुसऱ्यांच्या मतांवर आक्रमण करणं, अधिकारवाणीनं त्यांना काही गोष्टी सांगणं ही तिची कायमची खोड होती. आणि नेमकं हेच माणसांना आवडत नाही. त्यामुळे जी माणसं तरुण असून शिवाय प्रेमात पडलेली असतात त्यांना तर ते कधीच रुचणं शक्य नसतं. आंट मार्चनं मेघला जर हुकूम सोडला असता की तिनं जॉन ब्रूकशीच लग्न करावं तर मेघनं बहुतेक त्या गोष्टीला तात्काळ नकारही दिला असता. पण आंट मार्चनं जेव्हा त्या बाबतीत तिला सक्त मनाई केली
तेव्हा मात्र तिचा सगळा स्वाभिमान आणि स्वतंत्र वृत्ती उचंबळून आली. तिनं स्वतःच्या मनाशी तात्काळ निर्णय घेऊन टाकला आणि उत्तेजित स्वरात ती आंट मार्चला म्हणाली, आंट मार्च, मी तुला एकदाच सांगून ठेवते, ऐक. मला माझ्या मनात येईल त्याच्याशी मी लग्न करीन आणि तुझ्या मनात येईल त्याला तू आपली संपत्ती देऊन टाक. ओ हो, केवढी आईट. म्हणजे माझा सल्ला तू असा झिडकारणारच आहेस म्हणायचं. पण लक्षात ठेव मेघ, लग्न झालं ना की झोपडीत राहून संसार करावा लागला ना की प्रेम बिम जाईल सगळं आटून आणि तुला तुझ्या वर्तनाचा पस्तावा होईल. काही माणसं टोलेजंग इमारतीत राहून सुद्धा पस्तावतात. त्यापेक्षा हे काही वाईट नाही. मेघनं टोमणा मारला. आंट मार्चनं डोळ्यावर चष्मा चढवला आणि मेघकडे एकवार नीट न्याहाळून पाहिलं. मेघचं ते आग्रही आणि स्वाभिमानी स्वरूप तिला अपरिचित होतं आणि मेघ तिला देखील आपला हा हट्टी स्वभाव अगदी अनोळखी वाटत होता. ती खूप रागावली होती, पण त्याबरोबरच जॉनची बाजू घेऊन भांडताना तिला विलक्षण आनंदही होत होता. आंट मार्च काहीशी गोंधळली आणि आपलं जरासं चुकलं हे तिच्या ध्यानात आलं. जरा वेळ ती स्तब्ध राहिली आणि मग समजुतीच्या स्वरात ती मेघला म्हणाली, मेघ पोरी, अगं जरा विचार कर मी काय म्हणतेय ते. नीट ऐक तरी. हे बघ, मी तुला इतकी जीव तोडून सांगते त्याचं कारण तू सुखी व्हावंस एवढंच आहे. आता एक चूक करायची आणि पुढचा सगळा जन्म पस्तावायचा, असं तुझ्या बाबतीत होऊ नये. तुझ्या घरची परिस्थिती वाईट आहे. धाकट्या 3 बहिणी लग्नाच्या आहेत. तेव्हा एखाद्या पैसेवाल्या माणसाची लग्न करणं आणि आई वडिलांना मदत करणं हे तुझं कर्तव्य आहे बेटा. पण मम्मीला किंवा पप्पांना तसं मुळीच वाटत नाही आंट. आणि ब्रुकची गरिबी असली तरी पप्पांचं त्यांच्याविषयी खूप चांगलं मत आहे. तुझ्या पप्पांना कधी व्यवहार कळलाय का? आणि तुझी आई तसलीच. लहान पोरा इतका सुद्धा समज नाही त्यांना स्वतःच्या स्वार्थाच्या बाबतीत. आंट मार्च चिडून म्हणाल्या. नाही तेच चांगलं आहे मग, मेघ चटकन म्हणाली. पण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आंट मार्चनं पुढं म्हटलं, मग मला एक सांग, हा तुझा रुक की कोणतो कुक, त्याला निदान काही पैसेवाले नातलग तरी आहेत का? नाही, पण पण त्यांचे काही श्रीमंत मित्र आहेत. अगं मित्र थोडे संसाराला उपयोगी पडतात. एकटा लग्न करून बघा, म्हणजे मित्रांची सहानुभूती कशी चटकन संपुष्टात येते ते कळेल. तर ते जाऊ दे, या कुकला शिकवण्याखेरीज दुसरा काही उद्योगधंदा येतो का? अजून तर काही नाही, पण लॉरेन्स त्यांना व्यावसायिक दृष्ट्या मदत करणार आहेत म्हणे. जेम्स लॉरेन्स? नावच सोड, मोठा वस्ताद म्हातारा आहे तो. तो असा तुझ्या रुखला भांडवल देणारे होय? एकूण काय तर तू अशा माणसाशी लग्न करायला निघालीयस ज्याला ना उद्योगधंदा, ना पैसा, ना प्रतिष्ठा, ना श्रीमंत नातेवाईक. उद्या लग्न झालं तरी तुझ्या मागचे कष्ट काही सुटणार नाही. आणि तरी तू हा वेड्यासारखा हट्ट धरून बसलीयस. काय म्हणावं तुला मेघ, मला वाटलं नव्हतं तू इतकी मूर्ख आणि अव्यवहारी असशील म्हणून. मी जे काही ठरवलंय ते पूर्ण विचारांती ठरवलंय आंट. जॉन ब्रुक दरिद्री असतील, पण ते मनानं श्रीमंत आहेत. त्यांच्याजवळ हुशारी आहे, प्रामाणिकपणानं कष्ट करण्याची उमेद आहे. आणि आज ना उद्या ते जगात नाव कमावतील याची खात्री आहे मला. साऱ्यांना त्यांच्याविषयी प्रेम आणि आदर वाटतो आणि अशा माणसाचं प्रेम मला लाभलं याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. कारण त्यांच्या तुलनेनं मी कितीतरी क्षुल्लक आणि अगदीच वेडीखोळी आहे, मेघ म्हणाली. बोलता बोलता तिचा गळा भरून आला. तू त्याला इतका सज्जन समजू नकोस मेघ, आंट मार्च एकदम म्हणाली. तू गरीब असलीस तरी तुला 4 श्रीमंत नातेवाईक आहेत हे ठाऊक आहे त्याला. आणि तुझ्यावरच्या त्याच्या प्रेमाचं तेच रहस्य असेल, दुसरं काय? आता मात्र मेघ खरोखरच चिडली. एकदम उसळून ती संतापानं थरथरत म्हणाली, आंट मार्च, हे असले शब्द तोंडातून काढायचं धाडस तरी कसं झालं तुम्हाला? जॉनच्या स्वप्नातही असला स्वार्थी विचार येणार नाही. आणि त्यांच्यावर हे असले भलते सलते आरोप मी तुम्हाला मुळीच करू देणार नाही. ते कधीही पैशासाठी कोणाशीही लग्न करणार नाहीत. आणि मीही पैशासाठी कोणाला माळ घालणार नाहीये. आम्ही थांबू, वाट पाहू, कष्ट करू आणि आमच्या जीवावर आमचा संसार उभा करू. मला दारिद्र्याचं मुळीच भय वाटत नाही, कारण इतके दिवस त्याचा मला चांगलाच अनुभव आहे. मला पूर्ण खात्री आहे जॉनच्या संगतीत मी अगदी सुखी होईन. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर. बोलता बोलता मेघ अडखळली.
ब्रुकला आपण घटकेपूर्वी निघून जायला सांगितलं होतं हे तिला एकदम आठवलं आणि शेजारच्या खोलीत असून आपलं सगळं बोलणं तो ऐकत असेल याची तिला एकदम जाणीव झाली. तिला अतोनात संकोच वाटला आणि ती गप्प झाली. आंट मार्चच्या संतापाला पारावर उरला नाही. तिच्या पुतण्याच्या 4ही मुलीत मेग सगळ्यात देखणी होती आणि तिनं एखादं श्रीमंत स्थळ गाठावं ही आंट मार्चची मोठी महत्वाकांक्षा होती. पण मेगनं त्या बाबतीत तिची निराशा केली होती. त्यामुळे आंट मार्च भडकली आणि मेगच्या मुद्रेवर असा एक सुखी भाव उमटला होता की त्यानं आंट मार्च एकीकडे खिन्न तर दुसरीकडे कडवट झाली. ठीक आहे, ती मेगला म्हणाली, तू आणि तुझं लग्न दोन्हीशी मला काहीही कर्तव्य नाही. तू खूप हट्टी मुलगी आहेस मेग आणि आजच्या ह्या तुझ्या मूर्खपणाच्या निर्धारामुळे तू माझ्या मनातून पार उतरून गेली आहेस. तुला काय हवं ते कर. मी तुझ्या ब्रुकच्या मित्रमंडळींना करू दे तुमच्यासाठी काय करायचंय ते. नाही नाही, आईला बोलवण्याच्या भानगडीत पडू नकोस. मी आता एक क्षणभरही थांबायला तयार नाहीये. आणि जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा माझ्याकडून एका पैची सुद्धा अपेक्षा करू नकोस. माझा आणि तुझा यापुढे काहीही संबंध नाही. आंट मार्चने एवढं लांबलचक भाषण केलं आणि धाडकन दरवाजा उघडून ती निघून गेली. मात्र मेगचं सगळं धैर्य आणि आवेश तात्काळ ओसरला. ती क्षणभर तशीच अनिश्चितपणे उभी राहिली. हसावं की रडावं ते तिला कळेना. अशा अवस्थेत 2 क्षण गेले असतील तोच शेजारच्या खोलीचं दार उघडून ब्रुक बाहेर आला आणि आवेगानं मेगला आपल्या बाहुपाशात गोळा करत तो म्हणाला, तुमच्या दोघींच्या संभाषणातला शब्द ऐकला मी मेग. मला आंट मार्चचे आभारच मानले पाहिजे, कारण तिच्यामुळे शेवटी मला तुझं मन कळलं. रक्षाने मला इतका आनंद होतोय ना. पण खरं सांग ना मेग, मी ऐकलं ते खरं आहे म्हणजे तुला माझ्याविषयी प्रेम वाटतं तर? आंट मार्च तुमच्याविषयी बोलेपर्यंत मला माझ्या मनाचा नीटसा थांगच लागला नव्हता. किंचित हसून मेग म्हणाली, म्हणजे मग तू माझा स्वीकार करतेस तर? हो म्हण मेग, एकदा मला तुझ्या तोंडून ते शब्द ऐकू देत. आता पुन्हा ते दृढनिश्चयी भाषण करण्याची संधी आली होती, पण मेग ते भाषण पार विसरली. तिनं अगदी हलकेच, होय जॉन, मला तुमच्याशी लग्न करायचंय एवढंच म्हटलं आणि त्याच्या कोटावर मस्तक ठेवून त्याच्या मिठीमध्ये तिनं आपलं तोंड लपवलं. आंट मार्च निघून गेल्यावर 15-20 मिनिटं लोटली असतील. जो माडीवरून हळूच खाली आली. दिवाणखाण्यातल्या आतल्या दाराशी ती क्षणभर थबकली. आत सारं सामसूम होतं. कसलाही आवाज उमटत नव्हता. जोनं समाधानपूर्वक मान हलवली आणि ती स्वतःशीच हसली. तिच्या मनात आलं, मेगनं ठरल्याप्रमाणे नकार देऊन ब्रुकला घालवून दिलं असावं. आत जावं आणि तिच्या तोंडून ही सगळी गंमत प्रत्यक्ष ऐकावी. गरीब बिचारी जो, तिला ती गंमत मुळीच ऐकायला मिळाली नाही. उलट दार लोटून ती आत शिरली तो विलक्षण दृश्य तिच्या नजरेस पडलं. त्याबरोबर तिची पावलं जागच्या जागी खेळून राहिली. तोंड आणि डोळे आश्चर्यानं विस्फारित झाले. तिनं पाहिले तो तिचा शत्रू कोच्यावर पाय पसरून अगदी आरामात बसला होता. तिची दृढ निश्चयी बहीण त्याला बिलगून त्याच्या खांद्यावर मान ठेवून त्याच्या शेजारी बसली होती आणि त्याच्या मुद्रेवर विलक्षण शरणागतीचा भाव होता. ते दृश्य पाहून जो थक्क झाली आणि तिच्या तोंडून विस्मयाचा एक अस्फुट उद्गार बाहेर पडला. त्याबरोबर त्या उभयता प्रेमिकांचे तिच्याकडे लक्ष गेलं. मेग चमकून लाजून दूर झाली. अभिमान आणि संकोच अशा परस्पर विरोधी भावना तिच्या मुखावर उमटल्या. पण तो बदमाश माणूस मात्र हसत हसत कोच्यावरून उठला आणि जो जवळ येऊन तिच्या गालाचा पटकन मुका घेत तो शांतपणे तिला म्हणाला, जो, मी मेवणा झालोय तुझा आता. ब्रुकच्या या अनपेक्षित वर्तनानं जोच्या जखमेवर मीठच चोळलं गेलं. दोन्ही हातांनी दूर लोटीत ती तशीच माघारी वळली आणि धावतच माडीवर जाऊन धाडकन दार उघडत ती ओरडली, बघा खाली काय प्रकार चाललाय. तो जॉन ब्रुक काहीतरी भलतं सलतं वागतोय आणि मेगला पण ते आवडतंय असं वाटतंय. जोचे विचित्र शब्द ऐकताच मिसेस मार्च लगबगीनं खाली आल्या. जोनं मात्र माडीवरच पलंगावर अंग टाकून दिलं आणि रडक्या सुरात बेथला आणि एमीला सगळी हकीकत सांगितली. धाकट्या दोघींना ते ऐकून खूप आनंद झाला आणि त्या मोठ्या उत्साहानं पुढचे बेत आखू लागल्या. आपल्या दुःखात कोणीच सहभागी होत नाही असं पाहिल्यावर
जो एकटीच माळ्यावर निघून गेली आणि तिथं तिनं आपल्या मनोवेदनांना वाट करून दिली. बराच वेळानं जो खाली दिवाणखान्यात गेली. आता घरातली सगळीच मंडळी तिथं जमली होती. सगळेजण एकदम बोलत होते आणि एकमेकांना आनंदानं बिलगत होते. जॉन ब्रूक एरवी अबोल समजला जाई, पण आज त्याने आपल्या प्रेम भावनेचं जोरदार समर्थन केलं. मेग बद्दलच्या आपल्या उत्कट प्रीतीचं यथासांग वर्णन केलं. पुढचे बेत आखले आणि भविष्याची इतकी रम्य चित्र रेखाटली की हे सगळं होईतो वेळ कसा निघून गेला याचं कोणालाही भान राहिलं नाही. जेवणाची घंटा वाजली आणि अर्थातच मिसेस मार्चने ब्रूकला जेवायला थांबवून घेतलं आणि त्यानं मोठ्या अभिमानानं मेगच्या हातात हात गुंफून तिला जेवणाच्या टेबलाशी नेऊन बसवलं. त्या दोघांच्या चर्या इतक्या प्रसन्न आणि आनंदी दिसत होत्या की त्यांच्याविषयी मनात राग वा मत्सर बाळगणं जोला अशक्य झालं आणि तीही हळूहळू सगळ्या कौटुंबिक आनंदात सामील झाली. ब्रूकचं मेगवरचं उत्कट प्रेम आणि मेगचं समाधान पाहून एमी खूपच प्रभावित झाली. बेथ दुरूनच हसत मुखानं त्या दोघांकडे पाहत राहिली आणि मिस्टर मार्च आणि मिसेस मार्च त्या दोघांचं इतकं कौतुक करू लागले की ते जोडपं अत्यंत अव्यवहारी असल्याचा आंट मार्चचा शेरा कोणालाही सहज मान्य व्हावा. सगळीजण जेवायला बसली खरी, पण कोणालाच त्या दिवशी फारसं जेवण काही गेलं नाही. मात्र प्रत्येक जण विलक्षण आनंदी दिसत होता. कुटुंबातल्या पहिल्या प्रेमकथेच्या प्रारंभानं सगळं घर जणू एका अनामिक प्रकाशात उजळून गेलं होतं. जेवणानंतर सगळी जण जेव्हा दिवाणखान्यात गप्पा मारत बसली तेव्हा एमी मेगकडे वळून तिला म्हणाली, या घरात कधीच काही छान घडत नाही असं आता काही तुला म्हणायचं कारण नाही हं मेग, खरं ना? एकीकडे ती स्वतःशीच त्या उभयंतांचं सुंदर पेंटिंग करण्याचा बेत मनाशी आखत होती. छे छे, आता माझी काहीच तक्रार नाही आयुष्याबद्दल, मेग हसत हसत म्हणाली. पण खरंच एका वर्षात कितीतरी घटना घडून आल्या नाही का? तिचं मन या क्षणी एका सुंदर गुलाबी वातावरणात तरंगत होतं. तिथं अन्न, घरदार, स्थैर्य आणि पैसा असल्या क्षुल्लक गोष्टींना मुळीच थारा नव्हता. वाईट गोष्टी जशा एका पाठोपाठ येतात तशा चांगल्या घटनाही एका मागोमागच घडतात, मिसेस मार्च म्हणाल्या. बहुतेक कुटुंबात एखादं वर्ष खूप घडामोडीचं जातं. आपल्या घरात हे वर्ष तसंच गेलं. आजार काय, अडचणी काय, प्रवास काय, काही विचारू नका. आता मात्र सगळं सुरळीत होईल असं दिसतंय. पुढच्या वर्षी याहूनही आणखी काही चांगलं घडेल अशी आशा करू. जो स्वतःशीच बोलावं तशी बोलली. पुढच्या वर्षी याहून आणखी काहीतरी चांगलं घडेल अशी आशा करू. जो स्वतःशीच बोलावं तशी बोलली. मेगवर तिचं अतिशय प्रेम होतं. ती तिची थोरली बहीणच नव्हे तर जीवश्य कंठस्थ मैत्रीणही होती. तीच मेग एका अगदी त्रयस्थ माणसात इतकी गुरफटून गेलेली बघणं जोला असह्य होत होतं. पण ते दुःख ती आतल्या आत मोठ्या धैर्यानं सहन करत होती. आजपासून 3ऱ्या वर्षाअखेर फारच चांगल्या घटना घडणार यात शंका नाही, कारण त्यावेळी मेगशी मी लग्न करणार आहे. दरम्यानच्या काळात मी माझे सगळे बेत प्रत्यक्षात उतरवणार आणि स्वतःचा पक्का जम बसवणार. ब्रूक आत्मविश्वासपूर्वकतेनं बोलला आणि त्याने मेगकडे एक प्रेमळ दृष्टिक्षेप केला. पण 3 वर्ष म्हणजे खूप वाटत नाहीत का? एमी मध्येच म्हणाली. लग्न समारंभाबद्दल तिला मोठं कुतूहल होतं आणि म्हणूनच मेगचं लग्न 3 वर्ष लांबणीवर पडणं तिला काही पसंत नव्हतं. मला तर 3 वर्षांचा अवधी देखील खूप लहान वाटतोय, कारण तेवढ्यात मला कितीतरी गोष्टी शिकायच्या आहेत, मेग म्हणाली. छे, तू कसलेही श्रम घ्यायचे नाहीस. आपल्या संसारात कष्टांचा वाटा माझा आहे, ब्रूक तिला प्रेमानं धमकावीत म्हटला आणि कष्टांचा वाटा उचलण्याचा प्रारंभ म्हणून मेगचा खाली पडलेला रुमाल त्यानं उचलला आणि तिच्या हातात दिला. ते पाहून जोनं हताशपणे मान हलवली आणि तेवढ्यात बाहेरचे दार वाजले तेव्हा ती समाधानानं स्वतःशीच म्हणाली, हा लॉरी आला. आता मला त्याच्याशी तरी मनातलं सगळं मोकळेपणानं बोलता येईल. पण लॉरीला ही आनंदाची वार्ता कशी काय कोण जाणे आधीच कळली होती. त्यामुळे आल्याबरोबर हा लबाड मुलगा एकदम शत्रू पक्षात सामील झाला आणि या प्रसंगासाठी म्हणून मुद्दाम आणलेला एक भला थोरला पुष्पगुच्छ मेगच्या हाती देत हसत हसत तो म्हणाला, अभिनंदन मिसेस ब्रूक, अभिनंदन. त्याचा चेहरा इतका अभिमानानं ओसंडत होता की कुणाला वाटावं हा सगळा बनाव याच्यामुळेच घडून आलाय. तो पुढे म्हणाला, मला वाटलंच होतं ब्रूक या प्रकरणात विजयी होणार म्हणून.
एकदा एखादी गोष्ट करायचं त्यानं मनावर घेतलं की आभाळ कोसळून पडलं तरी देखील मग त्याला कोणीही अडवू शकणार नाही. माझ्याबद्दल इतकं चांगलं बोलल्याबद्दल मी तुझे मनपूर्वक आभार मानतो लॉरी. आणि माझ्या लग्नाचं मी तुला इथल्या इथं आमंत्रण देऊन टाकतो. आपल्या गुणी पण खोडकर शिष्याच्या पाठीवर थाप मारत ब्रूक त्याला म्हणाला. अहो तुम्ही आमंत्रण द्या नाहीतर नका देऊ, मी या लग्न समारंभाला अगदी अवश्य येणार. कारण त्या प्रसंगी जोचा चेहरा कसा दिसेल हे बघण्यासाठी तरी मला यावंच लागेल. काय दोस्ता, तू काय फारसा खुशीत दिसत नाहीयेस. काय खबर बात? जोच्या हातात हात गुंफून तिला एका कोचावर आपल्या शेजारी बसवून घेत लॉरीनं तिला विचारलं. मला हे लग्न ठरलेलं मुळीच पसंत नाहीये, पण ज्या अर्थी हे सगळं घडणारच आहे त्या अर्थी मी ते निमूटपणे सहन करायचं ठरवलंय. जो उदासपणे म्हणाली. बोलता बोलता तिचा स्वर कंपित झाला. मेघला दुसऱ्या कोणाच्या तरी स्वाधीन करणं, तिच्यावरचा आपला सगळा हक्क सोडून देणं मला खूप अवघड वाटतंय लॉरी. तुला नाही कल्पना येणार. ती हलकेच पुटपुटली. अगं पण हक्क सोडण्याचा प्रश्न येतोय कुठे? लॉरी म्हणाला. एवढंच की ती आपली आहे तशीच आणि तितकीच ब्रूकची पण होणार. छे, पूर्वीचं नातं नाही राहणार रे. मी माझ्या बहिणीलाच नाही तर अत्यंत जिवलग मैत्रिणीलाही मुकली आहे. जो अगदी खिन्नपणे म्हणाली. अगं तुला मी आहे ना जो, लॉरी म्हणाला. आता मी तसा फार सामान्य आहे, पण मी सतत तुझा मित्र राहून जन्मभर तुला साथ देईन. तू बघच. मला माहितीये रे टेडी, जो कृतज्ञतेनं म्हणाली. तुझा मला नेहमीच मोठा आधार वाटतो. हो ना? मग आता मनातला सगळा खट्टूपणा काढून टाक बघू, लॉरी म्हणाला. तसं काही फारसं बिघडलेलं नाहीये. मेघ सुखी होईल कारण ब्रूक खूप उमदा आहे ग. तो लवकरच स्वतःचा घर संसार उभा करेल. आजोबा त्याला हवी ती मदत करतील. मेघला आपल्या स्वतःच्या घरात नांदताना पाहून आपल्याला किती गंमत वाटेल. बरं आणि ती गेली तरी तुला एकटं एकटं वाटायचं काहीच कारण नाहीये. कारण माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून मी तोपर्यंत घरी येतोच आहे परत. मग आपण कुठेतरी ना मस्त प्रवासाला जाऊ, मजा करूयात, मग तर झालं. ते खरंय रे, जो म्हणाली. पण मधल्या 3 वर्षात आणखी काय घडामोडी होतील कुणाच ठाऊक. तेही खरंच आहे म्हणा. पण जो, तुला असं वाटत नाही का की काहीतरी जादू घडावी आणि भविष्यात आपल्याला डोकावून बघता यावं? आपण सगळीजण तेव्हा कुठे आणि कशा अवस्थेत असू हे समजावं. लॉरीनं कुतूहलानं विचारलं. नाही, मला मुळीच तसं वाटत नाही. कोणी सांगावं भविष्याच्या पोटी काय असेल ते? कदाचित काही दुःखद घटनाही असायच्या तिथे. त्यापेक्षा आज आपण सगळेजण आनंदात एकत्र आहोत यातच मी संतुष्ट आहे, जो गंभीरपणे म्हणाली. शिवाय आजचं हे सुखाचं चित्र इतकं परिपूर्ण आहे की त्यात आणखी काय भर टाकता येईल हे मला नाही कळत आहे. तिचे डोळे संथपणे सगळ्यांवरून फिरले आणि तिचा उदास चेहरा क्रमाक्रमानं उजळत गेला. कारण दिवाणखाण्यातलं दृश्य तसं मनोवेधकच होतं. मिस्टर मार्च आणि मिसेस मार्च दोघंही एकमेकांशेजारी बसली होती. त्यांच्या डोळ्यात शांत समाधान तेवत होतं आणि मुखावर प्रसन्न भाव उमटले होते. जणू 20 वर्षापूर्वी त्यांची स्वतःची सुरू झालेली प्रेमकथा आज त्यांना आठवत होती. मेघ आणि ब्रूक दोघंही एकमेकात गढून गेले होते. भोवतालच्या जगाची त्यांना जाणीवच उरली नव्हती. जणू ते दोघं स्वतःच्याच एका विश्वात वावरत होते. एमी त्या दोघांचं स्केच करत होती, पण त्यांच्या मुखांवरील दिव्य भाव चित्रात उमटवणं त्या छोट्या आणि नवशिक्या आर्टिस्टला खूप अवघड जात होतं. बेथ कोचावर निजली होती आणि जवळ बसलेल्या मिस्टर लॉरेन्सचा हात तिनं आपल्या हाती घट्ट पकडून ठेवला होता. एका कोवळ्या हाताची आणि एका वृद्ध हाताची ती सांगड मोठी हृदयस्पर्शी वाटत होती. जो एका छोट्या ठेंगण्या खुर्चीत बसली होती. लॉरी त्या खुर्चीच्या मागे उभा होता. त्यानं आपले दोन्ही हात जोच्या खांद्यावर ठेवले होते आणि हनुवटी खुर्चीच्या पाठीवर टेकली होती. समोर एक मोठा आरसा होता. त्यात त्याचं आणि जोचं प्रतिबिंब उमटलं होतं आणि आरशातल्या जोकडे बघून तो गमतीनं हसत होता.